एम-ए-पी-एस स्कीम संदर्भात आपण बरेच व्हिडिओ इथं बनवलेले आहेत आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे, की आमचा आर-ओकडून क्लेम अप्रूव्ह झाला होता, पण आता डाटा इरेज झाला तर काय करायचे? आम्हाला ₹42,000 मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत? असा प्रश्न बऱ्याच मुलांच्या मनात आहे आणि त्यानुसार आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहेत. कमेंटमध्ये तुमच्या कमेंट भरपूर आलेल्या आहेत. एम-ए-पी-एस ग्रुपवरती आपल्याला तिथं पण मेसेज भरपूर आलेले आहेत. पर्सनल मेसेज पण खूप आलेले आहेत, की आमचा डाटा इरेज झालेला आहे. आता काहीच दाखवत नाही. आता आम्ही काय करायचं? तर त्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता. परत आपण एकदा हे सांगू, की जर तुमचा क्लेम आर-ओ ऑफिसकडून जर आधी अप्रूव्ह झालेला असेल आणि आता डाटा इरेज जरी दाखवत असेल तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमचा क्लेम एकदा अप्रूव्ह झाला म्हणजे तो झाला. आणि ज्यांचा क्लेम रेक्टिफाय किंवा रिजेक्ट झालेला आहे, फक्त त्या मुलांसाठी हे आहे की त्यांना परत रिसबमिट करायचा आहे. पण रिसबमिट करताना बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम आहे, की त्यांचा इयरली क्लेम होता किंवा त्यांनी इयरली क्लेम सबमिट केला होता. पण काही महिन्याचं स्टायपेंड हे 6,667 पेक्षा कमी असल्यामुळे त्यांना मंथली क्लेम करण्याचं सांगण्यात आलं आहे आर-ओ ऑफिसकडून. पण जेव्हा ती मुलं मंथली क्लेम करायला जातात, तेव्हा त्यांचा मंथली क्लेम होत नाही. तर तिथं जर मंथली क्लेम करायला गेलं, तर तिथं सांगते की तुमचा हा जो क्लेम आहे, हा इयरली टाइपचा क्लेम आहे. तो मंथली टाइपमध्ये होऊ शकत नाही. किंवा त्यांनी जर इयरली करायला गेलं, तर त्यांना सांगते की तुमचा क्लेम ऑलरेडी तिथं एक्झिस्ट आहे. तुम्ही परत क्लेम करू शकत नाही. तर अशा प्रकारच्या अडचणी होत्या. तर त्याच्यावरती काय सोल्युशन आहे, तेच आज आपण बघणार आहोत. बऱ्याच मुलांचं या पद्धतीने सोल्युशन झालेलं आहे. बऱ्याच मुलांचे मंथली क्लेम सबमिट झालेले आहेत. तुम्ही पण करून बघा आणि तुमचं होऊ शकते. 100% तर नाही, पण 90% मुलांचा क्लेम या प्रकारे इथं सबमिट झालेला आहे. बऱ्याच मुलांचा झालेला आहे. तुम्ही पण करून बघा. जर नाही झाला तर 2-3 दिवस वाट बघा. नंतर परत ट्राय करा. तर तुमचा पण इथं क्लेम होऊ शकते. तर त्याची पद्धत काय आहे ते आज आपण बघणार आहोत. तुम्हाला इथं काय करायचं आहे, सर्वात आधी तर एम-ए-पी-एसची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे. वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा डिस्प्ले तुम्हाला इथं दिसेल आणि तुमचा जो क्लेम आहे, इथं तुमचा क्लेम आयडी आहे, तुमचा किती रुपयाचा क्लेम आहे तो दिसणार आहे आणि इथं आर-ओचं या स्टेटसमध्ये तुम्हाला आर-ओने रिजेक्ट केलेला आहे किंवा काय केलेलं आहे ते दिसणार आहे. तर आपलं रिजेक्टेड बाय आर-ओ हा क्लेम आहे आणि तुम्हाला काय करायचं, बऱ्याच मुलांचा रिजेक्टेड असतो किंवा रिसबमिट करा किंवा रेक्टिफाय करा या टाइपचं असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी हे जो क्लेम आयडी आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जो आर-ओने रेक्टिफाय केला त्याच्यावरती क्लिक नाही करायचं आहे. इस्टॅब्लिशमेंटने हा जे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा आर-ओने जर रेक्टिफाय केला असेल, तर तुम्हाला इस्टॅब्लिशमेंटकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडून तुमचा क्लेम रिसबमिट किंवा रेक्टिफाय किंवा रिजेक्ट करून घ्यायचा आहे. त्यांनी रिजेक्ट केल्यानंतर इथं काय होतं, समजा आता आपला इस्टॅब्लिशमेंट सजेस्टेड टू रेक्टिफाय म्हणजे पहिले आर-ओने आपला रिजेक्ट केला होता, पण नंतर आपण काय केलं, इस्टॅब्लिशमेंटकडून किंवा बी-टी-आर ऑफिसकडून तो रेक्टिफाय करून घेतलाय आणि त्यानंतर तुम्हाला हा जो क्लेम नंबर आहे यावरती क्लिक करायचा आहे. यावरती यावरती तुम्ही जसे क्लिक कराल, तर तुम्हाला या टाइपचा एक इंटरफेस ओपन होईल. त्या टाइपची पूर्ण माहिती आहे आणि यानंतर तुमच्या बऱ्याच मुलांचे आणखी काही प्रश्न होते, की बरेच मुलं म्हणत होते, की आम्हाला इथं डोमिसाईल अपलोड करायचा आहे. कोणी म्हणत होतं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट अपलोड करायचा आहे. तो आणि बँक स्टेटमेंट तुम्ही इथं तिन्हीही गोष्टी इथं अपलोड करू शकता. तुमचा जर क्लेम बी-टी-आर-आय ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जर त्यांच्याकडून रेक्टिफाय किंवा रिजेक्ट करून घेतला, तर तुम्ही इथं तिन्ही गोष्टी इथं अपलोड करू शकता. बऱ्याच मुलांचा प्रश्न असा होता, की आमचा क्लेम रेक्टिफाय झालाय, पण आम्हाला आता इथं डोमिसाईल चेंज करायचा आहे किंवा आम्हाला इथं कॉन्ट्रॅक्ट चेंज करायचा होत नाही. तर त्याची पण पद्धत ही आहे, की तुम्ही काय करायचं, आर-ओकडून तुमचा रेक्टिफाय झाला असेल, तर तुम्हाला हे 2 ऑप्शन दिसत नाहीत. फक्त इथं बँक स्टेटमेंट सबमिट करायचा ऑप्शन येतो. पण तुम्ही काय करायचं आहे, बी-टी-आर-आय ऑफिसमध्ये जायचं आहे, तुमच्या कंपनीत जायचं आहे. तिथून पण रिजेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा क्लेम. त्यानंतर तुम्हाला 3ही ऑप्शन ओपन होतील. तुम्ही इथं डोमिसाईल अपलोड करू शकता. तुम्ही इथं तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तो पण अपलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही बँक स्टेटमेंट इथं अपलोड करू शकता. तर तुम्हाला 3ही ऑप्शन ओपन होतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं खाली. खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल इयरली आणि मंथली. तर तुम्हाला जर मंथली करायचं असेल, तुम्ही या मंथलीवर क्लिक करू शकता. मंथलीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला इयर आणि मंथ म्हणजे कुठल्या वर्ष आणि कुठला महिना हे 2 ऑप्शन येतील. ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड हा जो ऑप्शन येते, तर यावरती तुम्हाला इथं त्या महिन्यात जेवढं काही तुमचं स्टायपेंड त्या महिन्यात तुम्हाला भेटलं असेल ते तिथं टाकायचं आहे आणि त्यानंतर महिना सिलेक्ट करायचा, इयर सिलेक्ट करायचा, जेवढं स्टायपेंड भेटलं तेवढं टाकायचं आहे. त्यानंतर इथं हे जे ₹3,500 आहे हे इथं अपडेट होईल. म्हणजे समजा इथं जर तुम्हाला 4,000 स्टायपेंड भेटलं असेल, तर इथं हे 2,000 वगैरे असं काहीतरी येईल. हे कमी जास्त थोडं होईल. तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर वरती जाऊन इथं बँक स्टेटमेंट तुमचं सबमिट करायचं एका महिन्याचं.
कारण आपण मंथली क्लेम सबमिट करताना 1-1 महिन्याचा क्लेम इथं सबमिट करतो. तर तुम्हाला हे पूर्ण डिटेल खाली महिना इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं एका महिन्याचं बँक स्टेटमेंट इथं अपलोड करायचं आहे. एका महिन्याचं बँक स्टेटमेंट तुम्ही इथं अपलोड केलं, त्यानंतर तुमचा मंथली क्लेम इथं सबमिट होणार आहे. तर या प्रकारे बऱ्याच मुलांचं इथं क्लेम सबमिट होत आहे. आता आपलं बी-टी-आर-आयकडून आपण रेक्टिफाय करून घेतलं, तर लगेच त्याच दिवशी तर आपलं झालं नाही. पण तिथं 2 दिवस कधी आपण थांबलो, 2 किंवा 3 दिवस. तर आमच्या मित्रांचं झालेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आरोकडून रेक्टिफाय झालंय, मंथली करायचं सांगितलं आहे, तर तुम्ही काय करायचं, बी-टी-आर-आयमध्ये जायचं किंवा तुमच्या कंपनीत जायचं, त्यांच्याकडून पण क्लेम रेक्टिफाय करून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही डोमिसाईल अपलोड करू शकता. तुम्ही इथं तुमचं कॉन्ट्रॅक्ट अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचं बँक स्टेटमेंट तुम्ही अपलोड करू शकता आणि इथं मंथली तुमचा ऑप्शन इथं ओपन होईल. तर इथून जर केलं तुम्ही बी-टी-आर-आयनं तुमचं रेक्टिफाय केलं 2 दिवस, 3 दिवस थांबून जर तुम्ही केलं, तुमचं लगेच होऊन जाईल. 90% मुलांचं होत आहे. जर तरी पण कोणाचं होत नसेल, तर तुम्ही इथं इयरली टाइपचा क्लेम परत एकदा सबमिट करू शकता किंवा बी-टी-आर-आयमध्ये समक्ष जाऊन त्यांना भेटू शकता आणि त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता. तर ते नक्कीच तुमची मदत करतील किंवा काहीतरी उपाय तुम्हाला सांगतील. तर या प्रकारे तुम्ही इथं करू शकता. मंथली क्लेम जर तुम्हाला सबमिट करायचा असेल, तर तुम्ही या पद्धतीचा वापर करा. तुमचं नक्कीच इथं होईल. जर ज्यांचं झालं त्यांनी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा, की त्यांचं काम झालेलं आहे. म्हणजे बाकीच्या मुलांना पण समजेल, की होत आहे की नाही होत आहे. आणि जर नसेल होत, तर तुम्ही बी-टी-आर ऑफिसमध्ये जाऊन भेटू शकता आणि त्यानंतर त्यांना भेटल्यानंतर ते करतातच मदत. जवळपास 90% मुलांची ते मदत करतात. 10% मुलांना थोडं हे होऊ शकते. पण जवळ सर्वच मुलांची मदत करायचा प्रयत्न त्यांचा पण असते. तर तुमचा जर आरोकडून रेक्टिफाय झाला असेल किंवा तर तुम्ही या प्रकारे मंथली क्लेम सबमिट करू शकता. तुम्ही इथं डोमिसाईल सबमिट करायचं असेल तर या पद्धतीनं करू शकता. कॉन्ट्रॅक्ट तुमचा सबमिट करायचा असेल तर या प्रकारे करू शकता आणि तुमचा जर क्लेम इरेज वगैरे झाला असेल, जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. पण जर तुमचा क्लेम अप्रूव्ह नसेल झालेला, रेक्टिफायमध्ये असेल आणि डाटा इरेज झाला तरी तुम्ही या पद्धतीचा वापर करून क्लेम सबमिट करू शकता. तर याच प्रकारची माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून इतर मुलांची मदत होईल. धन्यवाद.